अधिक मास महात्म्य अध्याय 21. स्नान महात्म्य. यामध्ये स्नानाच्या महात्म्याचे कथानक आलेले आहे, ज्याचे आता आपण श्रवण करणार आहोत. त्यापूर्वी श्री गणेशाला, श्री गुरुदेवतेला आणि पुरुषोत्तमाला वंदन करून श्रवणाला प्रारंभ करूया. श्रीहरी विष्णूला लक्ष्मीने पुन्हा प्रश्न केला, अधिक मासामध्ये कोणती स्नाने केल्यास कोणती फले मिळतात ते मला सांगाल काय? मला हे सर्व ऐकावेसे वाटते. श्रीहरी विष्णू म्हणाले, हे सागरकन्ये, अधिक मासामध्ये श्रीकृष्ण रूप माझे चिंतन करीत जो रोज स्नान करतो त्याची सर्व पापे ही नष्ट होतात. तो दुःख पावत नाही, यमसदनाला जात नाही, त्याला मनःशांती मिळते, त्याची सर्व कार्ये ही सफल होतात, त्याला सर्व देव हे प्रसन्न होतात. अधिक मासामध्ये एकदा स्नान केले तर 12 महिने स्नान केल्याचे पुण्य मिळते. अधिक मासात प्रयाग येथे स्नान करावे आणि माधवाचे दर्शन घ्यावे, त्यामुळे सालोक्य मुक्ती मिळते, सर्व प्रकारची पापे नष्ट होतात. सरस्वती नदीच्या तीरी स्नान केल्यासही असेच फळ प्राप्त होते. ग्रहण कालामध्ये स्नान करणे, कोटी गोदाने करणे, कुरुक्षेत्रामध्ये नित्य स्नान करणे यांच्या पुण्यापेक्षा जास्त पुण्य अधिक मासामध्ये शुद्ध पाण्याने स्नान केल्यास मिळते. 1,00,000 विप्रांना उत्तम भोजन देणे, पितरांना घृत, मध, पायस यांनी तर्पण करणे, त्यांचे पुण्य या मासातील एका स्नानाने मिळते. 1,00,000 विप्रांना उत्तम भोजन देणे, पितरांना घृत, मध, पायस यांनी तर्पण करणे, यांचे पुण्य या मासातील एका स्नानाने मिळते. देवर्षी आणि देवता यांना त्यांचे स्नान अधिक मासामध्ये शुद्धोदक स्नानानेच मिळाले आहे. असे स्नान न करणाऱ्याला चांगली गती मिळत नाही. मात्र अशा स्नानाने मी, शिव आणि ब्रह्मा प्रसन्न होतो. कोणत्याही प्रकारचे यज्ञ, दाने, तप आदी न करता ज्यांना स्वर्गप्राप्तीची इच्छा असेल त्यांनी अधिक मासामध्ये नित्य स्नान करावे. इतर पुण्यकर्मांनी मिळणाऱ्या स्वर्गातून पुन्हा भूलोकात जन्म घ्यावा लागतो, पण अधिक मासामध्ये स्नान केल्याने अक्षय स्वर्गप्राप्ती होते असे पुराणामध्ये सांगितलेले आहे. हे लक्ष्मी, निदान 3 दिवस स्नान केले तरी उद्धार होतो. तो कसा, ती कथा ऐक. गोदावरी नदीच्या काठी पैठण नगर आहे. तेथे अनेक ज्ञानी आणि धर्मनिष्ठ लोक राहतात. त्यातच धर्मशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत असे. तो वृद्ध होता, विद्वान होता, धार्मिकही होता, आचारशील सुद्धा होता. अधिक मास प्राप्त झाला तेव्हा त्याने विचार केला, मला महिनाभर रोज नदीत स्नान करण्याची आता शक्ती उरली नाही. मी श्रद्धेने 3 दिवस स्नान करीन. त्याने असे ठरवले आणि तो त्याप्रमाणे प्रथम 2 दिवस गोदावरी नदीवर स्नान करून घरी आला. 3ऱ्या दिवशी त्याने स्नान केले, पाण्याने कमंडलू भरून घेतला आणि तो घरी परत येऊ लागला. त्याला वाटेत एक भयंकर स्वरूपाचे भूत भेटले. लांब अस्ताव्यस्त केस, तांबरलेले डोळे, भयानक उघडे तोंड, हातांनी छाती पिटतो आहे, अंगावर धमन्या आणि शिरांचे जाळे, लांबच लांब जीभ, अक्राळ विक्राळ अवतार. त्याला पाहून निर्भयपणे धर्मशर्म्याने विचारले, अरे तू कोण आहेस? त्या विप्राच्या दर्शनाने आणि मृदुवचनानेच तो प्रेतात्मा सौम्य झाला. त्याने विप्राला वाकून नमस्कार केला आणि म्हणाला, मी स्मशानामध्ये राहतो. दुष्कर्मामुळे माझी अशी दुर्गती झालेली आहे. लोकांना छळणे हाच माझा स्वभाव. माझे अन्न अत्यंत किळसवाणे आहे, पण काय सांगू, तुमच्या दर्शनानेच मला शांत वाटत आहे. तुमचे शब्द ऐकून विवेक उत्पन्न झाला आहे. या भूतयोनीतून तू माझा उद्धार कर. काहीही उपाय कर. माझी अवस्था अत्यंत दुःखद आहे. त्याने विप्राला शरण येऊन वंदन केले. करुणा भाकली. धर्मशर्म्याला त्याची दया आली. त्याने त्या भूताला विचारले, आधी तू मला सांग की अशी कोणती पापे तू केलीस की ज्यामुळे तुला हे दुःख प्राप्त झाले?
त्यावर त्या भूताने मनुष्य जन्मामध्ये जी भयंकर पापे केली आणि केवढ्या नरकयातना भोगाव्या लागल्या व नंतर पुन्हा भूतयोनीत तो कसा खितपत पडला हे सर्व सविस्तर सांगितले. ते ऐकून धर्मशर्मा दयाद्र भावनेने त्याला म्हणाला, मी माझ्या 3 दिवसाच्या स्नानाचे पुण्य हे तुला देतो. असे म्हणून त्याने माझे स्मरण केले आणि त्रिदिन स्नानाचे पुण्य प्रेताला अर्पण केले. त्यामुळे तो प्रेतदेह तत्काळ विघटित झाला आणि तो मनुष्य दिव्य देह प्राप्त करून विमानाने स्वर्गात गेला. श्रीहरी विष्णूंनी सांगितलेले अधिक मासातील पुण्य आणि महात्म्य ऐकून लक्ष्मी म्हणाली, मला या मासातील स्नानाचे महात्म्य आणखी ऐकावेसे वाटते. तरीसुद्धा कृपा करून मला ते सांगा. या ठिकाणी अधिक मास महात्म्याचा 21वा अध्याय समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु. अधिक मास महात्म्याच्या 22व्या अध्यायाचे श्रवण आपण याच्या पुढच्या भागामध्ये करणार आहोत.